चला होळी म्हणले की पुरणपोळी ही झालीच पाहिजे. तर आज मस्तपैकी पुरणपोळी करूया. तर मी इथं 2 मेजरमेंट कप आहे ना, तर हरभऱ्याची डाळ घेतली. वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो डाळ होते, कारण 1 कप आहे तो पावशेरचा असतो. तुम्ही वाटीनी किंवा ग्लासनी सुद्धा घेऊ शकता. तर हरभऱ्याची डाळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. मी अगोदरच पाणी इथं गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि तेल घालून जी काही धुतलेली हरभऱ्याची डाळ आहे ना, तर ती शिजायला घालायचे. चांगल्या 4-5 शिट्ट्या घ्यायचे, म्हणजे डाळ शिजेपर्यंत शिट्ट्या करून घ्यायचे. दाखवताना 2 शिट्ट्या दाखवल्या असतील ना, तरी सुद्धा मी 4-5 शिट्ट्या इथं करून घेतलेले. आणि डाळ चांगली शिजलेली आहे. आणि डाळ शिजताना थोडंसं पाणी कमी घातलेलं, कारण वरती गॅसवरती सगळं ओतू जातं वगैरे म्हणून. तरी ते 1 तांब्या पाणी गरम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी डाळीमध्ये घातलेलं आहे. सगळं पाणी निथळून काढायचं आहे आपल्याला, कारण त्याच पाण्याची आपल्याला येळवणीची आमटी करायची असते. आणि जी काही डाळ शिजलेली आहे ना, तर ती कुकरमध्ये घालून घ्यायची. आणि ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली होती ना, तर त्याच कपाने तर गूळसुद्धा मोजून घेतलेले आहे. 2 कप डाळ घेतली होती, तर मी तर 2 कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला. आता गूळ किसून घेण्यापेक्षा असा मोठा मोठा थोडासा चिरून घेतला तरी चालतो, कारण पटकन डाळीमध्ये मॅश होतो. त्याच्यानंतर सुंठ घेतली, सुंठ जायफळ मस्त लागतं टेस्ट आहे. आणि सुद्धा आणि जी काही वेलची पूड होती ना, तर ती सुद्धा घालणार आहे. आणि हे सगळं घालून परत चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं. जोपर्यंत आपलं उलत नाही ना, तर ते त्याच्यामध्ये उभा राहत नाही, तर तोपर्यंत आपल्याला हे चांगलं पाणी आटवून घ्यायचं आहे. सगळं जे काही सुंठ, बडीशेप आणि जायफळ घातलं होतं ना, तर ते सुद्धा घालून चांगलं हलवून घेतले. आणि गरम गरमच हे आपल्याला जी काही चाळण असते ना, पुरणपात्राची चाळण असते, पुरण म्हणजे ज्याच्यातून आपण पुरण बारीक पडतं, तर ती चाळण घ्यायची. आता इथं माझ्याकडे ही चाळण आहे, तर मी सगळी डाळ आहे ना, तर त्याच्यामध्ये घालून घेतले. थोडी थोडी करण्यापेक्षा गरम गरम पटकन होते म्हणून मी सगळीच डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतली. आणि पटपट अशी सगळी डाळ आहे ना, तर ती म्हणजे पुरण बनवून घेतले. तर एवढी सगळी डाळ आहे ना, तर उभारूनच सगळी बारीक करून घेतली, पुरण करून घेतलं. आणि थोडीशी राहिली होती, त्यामुळे मग थोडासा जोर लागत नव्हता म्हणून खालच्या साईडला बसून सगळं पुरण करून घेतलेलं. आणि थोडीशी मोठी मोठी राहते ना, तर एवढीशी राहिलेली आहे, कारण सगळीच गाणीतून पडत नाही खाली. त्यामुळे थोडंसं मोठं असेल तर त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही, पुरणपोळी व्यवस्थित येत नाही. तर ही अगदी साधी सिंपल माझी पुरण बनवण्याची सोपी पद्धत आहे. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेले की तुम्ही पुरण वगैरे कसं शिजवता, मग फक्त पुरण कसं शिजवता याचाच व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि छानपैकी तर पुरणपोळ्या वगैरे केलेल्या आहेत. आणि गरम गरम पुरणपोळी अशी तुपाबरोबर खायला तर एकदमच भारी लागते. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.